नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आपण सगळे मराठी आहोत, आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्या राज्याला स्पर्धांचं काही नाविन्य नाही आहे. आपल्याकडे विविध प्रकारच्या स्पर्धा होत असतात. आपण रोज सकाळी वर्तमानपत्रात जाहिराती वाचत असतो की आज ही स्पर्धा आहे, ही नाट्य स्पर्धा आहे, कीर्तनाची स्पर्धा आहे, फुलांच्या सजावटीची स्पर्धा आहे. अशा विविध स्पर्धा आपल्या राज्यामध्ये होत असतात. पण 2016 महाराष्ट्राने एक जगावेगळी स्पर्धा पाहिली, ज्याचं नाव होतं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा. तर या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचं यश सांगण्यासाठी आणि या स्पर्धेबद्दल नवे काय प्लॅन्स आहेत हे याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर खूप छान छान पाहुणे आलेले आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर. आपल्याबरोबर आहे किरण, जी एक दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्याबरोबर सत्यजित भटकळ आहेत आणि डॉक्टर पोळ पण आहेत. तुम्ही दोघी जणी बऱ्यापैकी माहिती आहात आणि मी असं गृहीत धरते की थोडीशी माझ्याबद्दलही माहिती असावी. पण हे दोघं जण कोण आहेत? या दोघांनी आम्हाला माहिती आहे त्यानुसार 1.5 वर्ष कसून मेहनत केलेली आहे का जास्तच? जास्त थोडी. टीम बरोबर प्रचंड मेहनत घेतली या वॉटर कपची संकल्पना राबवण्यासाठी. कारण एखादी संकल्पना जेव्हा आपल्या मनात येते तेव्हा ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारे श्रम घ्यावे लागतात. या गप्पांच्या ओघातून आपल्या प्रेक्षकांना या वॉटर कप बद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी याचा आपण प्रयत्न करूया. मला असं वाटलं होतं की 20व्या शतकात आता काय चळवळी वगैरे आम्हाला विटनेस करायला मिळणार नाहीत, पण ही टेक्नॉलॉजी असलेली चळवळ आहे, फोन्स असलेली चळवळ आहे आणि असा कधी अशा गोष्टीचा भाग होता येईल असं कधी वाटलं नव्हतं. बट आय एम व्हेरी ग्लॅड. म्हणजे आता वॉटर कप 2017 आपण त्याच्यामध्ये काय असणार आहे आपण जाणून घेणार आहोत. पण जे काही घडलंय ते खूपच अविश्वसनीय आणि खूपच समाधानी आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. खरंच. पण सत्यजित, आम्हाला ना तुमच्या सगळ्यांच्यामुळे थोडीफार माहिती झालेली आहे, पण आपल्या प्रेक्षकांसाठी परत एकदा समजावून सांगणार का की ही संकल्पना कशी मूर्त स्वरूपात तुम्ही आणली? तर बेसिकली मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील 125 असे तालुके आहेत की जे दुष्काळ प्रवण आहेत, की ज्याला आपण DPAP तालुके म्हणतो. म्हणजे जवळजवळ प्रत्येक वर्षी त्या तालुक्यामध्ये दुष्काळ असतो. म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण विभागाचा जवळजवळ 50% असा भाग आहे की तिथे सतत दुष्काळ असतं. आम्ही जेव्हा सत्यमेव जयते शो करत होतो त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की अशी काही गावं आहेत जी याच दुष्काळ प्रवण क्षेत्रात आहेत, परंतु या गावांनी विकेंद्रित पातळीवरती जलसंधारणाचं काम केलंय, पाणलोट विकासाचं काम केलंय. म्हणजे प्रसिद्ध नावं आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. रालेगण सिद्धी म्हणजे अण्णा हजारेंचं काम जे आहे, किंवा पोपटराव पवारांनी हिवरे बाजारात जे काम केलंय की तिथे कमी खर्चात की त्या गावात पाणी होतं पण आसपास त्या गावात म्हणजे त्या गावात पाऊस खूप कमी पडतो, पण जेवढा पाऊस पडतो त्याचा थेंबन थेंब त्याच गावात अडवला जातो आणि मुरवला जातो आणि त्यामुळे भूगर्भातल्या पाण्याची पातळी त्या गावामध्ये वाढलेली. म्हणजे हा उपाय, हे तंत्रज्ञान आहे आपल्याकडे. हे तंत्रज्ञान सोपं आहे, कोणीही करू शकतं, कमी खर्चात करू शकतं, लवकर करू शकतं. परंतु हे तंत्रज्ञान किंवा हा उपाय खूप कमी गावांनी केलेला आहे. म्हणजे उपाय असूनही तो पसरलेला नाहीये. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ॲज कम्युनिकेटर्स, कारण आम्ही मुख्यतः कम्युनिकेटर्स TV, फिल्ममध्ये काम करणारी आहोत, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की समजा आपण ॲज कम्युनिकेटर्स ही माहिती गावागावांपर्यंत पोहोचवली तर याच उपायांचं अवलंब प्रत्येक गाव कदाचित करू शकेल. त्याच्यासाठी गरज आहे की जलसंधारणासाठी, पाणलोट विकासासाठी आपल्याला एक जन आंदोलन उभं करण्याची गरज आहे. म्हणजे जन आंदोलन म्हणजे नॉर्मली आपण जिंदाबाद मुर्दाबाद, इकडे जिंदाबाद मुर्दाबाद नव्हे तर काम करणं, श्रमदान करणं. आणि त्यासाठी आजचा उपाय म्हणजे सई 21व्या शतकाबद्दल बोलत होती, तर आजचा 21व्या शतकातला उपाय काय आहे तर स्पर्धा. आज प्रत्येक गोष्टीसाठी स्पर्धा आहे. कबड्डीसाठी आहे, क्रिकेटसाठी तर आहेच आहे, फुटबॉल, म्हणजे असं कोणतं क्षेत्र नाहीये की ज्याच्यासाठी स्पर्धा नाहीये. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की पाणलोट विकासासाठी समजा आपण एक स्पर्धा घेतली तर त्यामुळे प्रायोगिक तत्वावर आपण 3 तालुके निवडले. एक पश्चिम महाराष्ट्रात, एक मराठवाड्यात, एक विदर्भात. म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यात आलं. आणि या तालुक्यातील प्रत्येक गावासाठी आपण ही मोकळी केली आणि आपण 3 मोठी बक्षिसं ठेवली. पहिलं बक्षीस 50 लाख, दुसरं बक्षीस 30 लाख आणि तिसरं बक्षीस 20 लाख. मला वाटतं या सगळ्यामध्ये एक
फार महत्त्वाचा भाग तुम्ही मांडला होतात की स्पर्धा घेण्यामागचा उद्देश असा होता की एका तुमच्या परिसरातल्या गावामध्ये जर पाणी अडवलं जातंय आणि तुमच्याकडे अडवलं जात नाही, यासाठी तुम्ही जी विविध कारणं पुढे करताय त्या कारणांना पुसून टाकणारी एक स्पर्धा निर्माण झाली. परफेक्ट. आपल्याला हेच दाखवायचं की तुम्ही सुद्धा उदाहरणावरनं शिका आणि प्रत्येक गाव करू शकतं असं हे काम आहे. आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की 2016 मध्ये एवढा भयंकर दुष्काळ असताना लोकांनी याला प्रचंड रिस्पॉन्स दिला आणि 116 गावांमधील लोकांनी एकंदर 1368 कोटी लिटर एवढा पाणी साठा निर्माण करणारं काम त्यांनी उभं केलं. आणि ज्यामुळे या गावांचं समूळ परिवर्तन, सर्व गावांचं नाही पण फार मोठ्या प्रमाणात गावांचं पूर्णपणे परिवर्तन झाले. ही गावं पाणीदार झाली आहेत, त्या गावामध्ये सुबत्ता आली आहे. जिथे एक पीक धड येत नव्हतं तिथे 3-3 पिकं घ्यायला लागली. असा एक प्रचंड बदल या गावांमध्ये घडला आणि पहिल्याच वर्षी घडला. इनफैक्ट हमने एक फिल्म बनाया है सोनाली, इस पे जिस गांव ने जीता था पिछले साल, वेड़ू गांव ने जीता था, एक छोटा सा फिल्म बनाया है, वो हम देख सकते हैं क्योंकि उसमें देखने को मिलेगा कैसे परिवर्तन आया, कैसे लोग थे उससे पहले और क्या परिवर्तन उसके बाद हुआ. ये हमने एक छोटा सा फिल्म बनाया, वो देखेंगे तो जरूर आम्हाला बघायला आवडेल. सत्यमेव जयते वॉटर कप 2016. शेकडो गावांनी जलसंधारणाची उत्तम कामगिरी करून 1368 कोटी लिटर पाणी साठा करण्याची क्षमता निर्माण केली. आता वेळ होती या गावांचा सन्मान करण्याची. पारितोषिक वितरण सोहळ्यात सर्वजण श्वास रोखून विजेत्या गावाच्या नावाच्या घोषणेची वाट पाहत होते. पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत वेळू, जिल्हा सातारा. साताऱ्यातल्या वेळू गावाला वॉटर कप स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं 50 लाख रुपयांचं पारितोषिक पाणी फाउंडेशनतर्फे देण्यात आलं. 20 लाख रुपयांच्या अतिरिक्त पुरस्काराची घोषणा सरकारतर्फे सीएम साहेबांनी स्वतः केली. एखादा चमत्कार व्हावा तसं या गावाने फक्त 45 दिवसात दुष्काळग्रस्त गावापासून पाणीदार गाव बनण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. 15 ऑगस्टला दुष्काळापासून स्वतंत्र होण्याचा आनंद वेळू गावाने जल्लोषात साजरा केला. पण काय आहे या चमत्कारामागची कहाणी? हे गाव 3 दिशांनी डोंगरांनी वेढलेलं आहे. ना कोणती नदी, ना बांध, ना कॅनल. शेती तर सोडाच, पण वर्षातनं 6 महिने पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टँकर्स मागवण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. पिण्याच्या पाण्याची विहीर कोरडी आणि कंपल्सरी मागच्या 3-4 वर्षापासून 1 जानेवारीला आमच्या गावाला टँकर सुरू व्हायचा पिण्याच्या पाण्याचा. एकीकडे दुष्काळ आणि त्यावर गाव कित्येक राजकीय पक्षांमध्ये विभागलेलं होतं. आणि अशातच योगायोगाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाली. गावाला जणू काही स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी चालून आली. या गावाने ज्या 5 लोकांना पाठवलं त्यात एक कॉलेजचे रिटायर्ड प्रोफेसर, एक माजी सैनिक, एक बचत गटाच्या महिला, एक शाळेचे रिटायर्ड शिक्षक आणि एक शेतकरी महिला होत्या. प्रशिक्षणाला आलेली ही लोक मन लावून जलसंधारणाचं विज्ञान शिकली आणि सोबत हे सुद्धा की पाण्याला लोकांची एकी हवी. जेव्हा लोकांची एकजूट होईल पाणी नक्कीच येईल. प्रशिक्षणावरून परत आलेल्या या लोकांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं श्रमदानासाठी लोकांना एकत्र कसं आणायचं. पण राजनैतिक मतभेदांमुळे लोकांची मनं इतकी विखुरलेली होती की खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नव्हतं. काय करावं, काय करू नये या विचारांमध्येच एक उपाय सुचला. जो जगाला भारी तो बायकोच्या आहारी, अशी म्हण आहे. म्हणजे तो बाहेर किती ताकदवर असेल पण बायकोच्या पुढे मात्र
तर तो एक मंत्र आम्ही अडॉप्ट केला. महिलांना कसं गोळा केलं म्हणजे महिलांच्या घरी जायचं, त्यांच्या डोक्यात घालायचं की बाबा हिवरं या गावात असं काम करते तर आपल्या गावात केलं तर आपलं गाव नाही का सुखी होणार. आणि मग डेली आम्ही सगळ्या महिलांना बोलावणार, भुंगा वाजवायला सांगणार, माणसांना सांगणार. एखादी महिला घरी राहिली तर तिला बोलणार आम्ही, बा आपलं गाव सुखी होईल, पाण्याचा त्रास वाचेल आपला, तर तू ये. मग ती बी महिला येऊ शकायचे. महिला शक्तीने आपली जादू दाखवली आणि गावात श्रमदानाचा श्री गणेशा झाला. गावातला प्रत्येक जण आता या कामामागे उभा होता. मागच्या वर्षी मिळालेल्या वैयक्तिक दुष्काळ मदत निधीतून अर्धे पैसे गावातल्या लोकांनी या कामासाठी दिले. वेळू आणि वेळूसारख्या कित्येक गावांनी अशक्यला शक्य करून दाखवलंय. यावर्षी वॉटर कप स्पर्धा परत सुरू होते, पहिल्यापेक्षा 10 पट मोठ्या स्तरावर. ही आशा आहे आणि निर्धार सुद्धा की जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊ तेव्हा नक्कीच एक दुष्काळमुक्त महाराष्ट्र निर्माण होईल आणि आपली येणारी पिढी ही इतकी पाणीदार असेल की त्यांना दुष्काळाचं नाव सुद्धा माहिती नसेल. ही फिल्म पाहिल्यानंतर खरं म्हणजे जितकं पाणी गावागावांमध्ये साठलंय तितकं पाणी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पण साठतं. सई, तुला काय वाटलं ही फिल्म बघून? कारण आपण सगळ्यांनी श्रमदानात भाग घेतला होता. मला असं वाटतं की ह्या गावांनी ते करून दाखवलं तर आपण कोणीही करू शकतो. म्हणजे एक साधा शेतकरी जो प्रॉब्ली शिकलाही नसेल तोही हे करू शकतो आणि ते तुमच्या आमच्यासारखे शिकलेले लोक करू शकतात. हे खूप मोठं इन्स्पिरेशन आहे आणि हे त्वरित उचलावं सगळ्यांनी, अशी माझी तळमळीची हाक आहे सगळ्यांना. खरंच आहे. आणि फिल्म पाहिल्यानंतर एक विचारावंसं वाटतं डॉक्टर तुम्हाला, ही कथा झाली गेल्या वर्षीची, तर पाणी फाउंडेशनचं म्हणणं यंदा काय आहे? म्हणजे मागच्याच मोसमावर आनंद मानणार, विजयश्रीचा आनंद साजरा करणार की यंदा काही नवे प्लॅन आहेत? हो, गतवर्षी आपण 3 तालुके निवडले होते आणि 3 जिल्हे होते. ह्या वर्षी आपण स्पर्धा थोडी व्यापक करतो आहे आणि आपण 13 जिल्ह्यामध्ये एकूण 30 तालुके निवडलेले आहेत की जेणेकरून आपण 55 लाख लोकांच्यापर्यंत ही स्पर्धा घेऊन जातोय, ज्यामध्ये 3701 गावं सामील होऊ शकतात. ह्यामध्ये ह्या वर्षी जे काय आपण तालुके निवडलेले आहेत 30 तालुके, ते मला इथं सांगावे वाटतात. सांगली जिल्ह्यातले 3 तालुके आहेत, जत, आटपाडी, खानापूर. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामधले 3 आहेत, कोरेगाव, मान, खटाव. पुणे जिल्ह्यातले 2 आहेत, इंदापूर आणि पुरंदर. सोलापूर जिल्ह्यातले 2 आहेत, उत्तर सोलापूर आणि सांगोला. मराठवाड्यामधले एकूण म्हणजे आपण 3 विभाग केलेले आहेत, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. यातले प्रत्येकी 10-10-10 असे तालुके आहेत. मराठवाड्यामधले 10 आहेत, त्यामध्ये लातूरमधले 2 आहेत, औसा आणि निलंगा. बीडमधले 3 आहेत, केज, धारूर, आंबेजोगाई. उस्मानाबादमधले 3 आहेत, भूम, परांडा आणि कळंब. औरंगाबादमधले 2 आहेत, फुलंब्री आणि खुलताबाद. त्याचबरोबर आपण विदर्भामधले जर पाहायचे झाले तर विदर्भामध्ये सुद्धा 10 तालुके आहेत. त्यामध्ये अमरावतीमध्ये 2 आहेत, धारणी आणि गेल्या वेळेला जो सामील होता तो वरुड. त्याचबरोबर वर्ध्यामधला आर्वी, वाशिममधला कारंजा, यवतमाळमध्ये 3 आहेत, राळेगाव, कळंब, उमरखेड आणि त्याच्यानंतर 3 तालुके जे आहेत ते अकोलामध्ये आहेत, अकोट, पत्तूर आणि बार्शी टाकळी. असे 30 तालुके ह्या वेळेला ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. ह्या 30 तालुक्यातल्या सगळ्या गावांना आमिर खान यांच्या सहींचं पत्र 3 तारखेलाच प्रत्येक गावापर्यंत जाणे आता थोड्या दिवसातच जाईल किंवा काही गावांमध्ये पोचलं देखील आहे की ह्यामध्ये कुणाचं आम्ही निवड करत नाही. ज्या गावांना वाटतंय की ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावं त्यांनी ह्याच्यासाठी अर्ज करायचा आहे. ह्यामध्ये अर्ज करताना एक गोष्ट पाळायची की तो अर्ज ग्रामपंचायतीच्या मार्फत यावा, शक्यतो ग्रामसभा घेऊन यावा. ह्यामध्ये ग्रामपंचायती भाग घेऊ शकतात, गट ग्रामपंचायती भाग घेऊ शकतात, महसुली गावंसुद्धा भाग घेऊ शकतात. ह्यामध्ये 5 लोकांना मात्र प्रशिक्षणाला येणं हे थोडं आम्ही आग्रहाचं केलेलं आहे, कारण प्रशिक्षण आमच्या ह्या सगळ्याचा आत्मा आहे. प्रत्येक गोष्ट माणूस जर शिकला आणि जर तो गावामध्ये जाऊन काम करायला लागला तर तो निश्चित चांगलं काम करू शकतो. मला या स्पर्धेची ही खासियत वाटते की नुसती स्पर्धा ठेवून पाणी फाउंडेशन मोकळं झालेलं नाहीये, तर प्रशिक्षणाची सोय केलेली आहे की कशा प्रकारे आपण पाणी वाचवू शकतो प्रत्येक गावामध्ये, किती वेगवेगळ्या पद्धतींनी. अगदी अगदी. त्यामुळे प्रशिक्षणावर आमचा खूप विश्वास आणि भर पण आहे. म्हणजे एक ब्रीद वाक्य डॉक्टरांनी तयार केलं. डॉक्टर सांगा ना ते.
म्हणजे पाणी फाउंडेशनचं हे काम मला वाटतं की शिस्त आणि शास्त्र धरून चाललेलं आहे. कुठल्याही गोष्टीला शिस्त असेल आणि त्याला शास्त्राची जोड असेल तर प्रगती ही ठरलेली आहे. बरोबर. आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही लोकांना आवाहन करतोय की तुम्ही जे अर्ज देणार आहात त्यामध्ये आमच्याकडे 5 लोक प्रशिक्षणाला पाठवायचे. 5 मध्ये 2 महिला पाठवणं हे आग्रहाचं असणार आहे. किमान 2 महिला पाठवणं आग्रहाचं असणार आहे. त्याच्या मागचं कारण की महिलांच्या आम्ही गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये बघितलं की अनेक गावामध्ये महिला पहिल्यांदा पुढे आल्या आणि ज्यांनी श्रमदान सुरुवात केली. त्यामुळे महिला आमची मेजॉरिटी इथे पण आहे डॉक्टर. आणि त्यामुळे प्रशिक्षण जे आहे हे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आता अर्ज करायची तारीख जी आहे ती 3 तारखेपासून आता चालू झालेले आहेत. अर्ज गावागावांमध्ये पोहोचलेले आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा गावागावांमध्ये अर्ज. पण आता निवड झाली आहे ना 30 तालुक्यांची झाली. पण 30 तालुक्यामधनं निवड झाल्यानंतर ज्या गावांना ह्या 30 तालुक्यातले वाटतंय की ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, आम्हालाही भाग घ्यायचा, त्यांनी आमच्याकडे अर्ज करायचा आहे. म्हणजे प्रत्येकाला बंधन नाही की आमच्याकडे आलंच पाहिजे, पण ज्यांना वाटतंय की बाबा नाही आम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आम्हाला पाणीदार करायचं आहे, आम्हाला हे शास्त्र शिकायचं आहे, त्यांनी अर्ज करावा. अर्ज करण्याची ही शेवटची मुदत जी आहे ही 31 जानेवारी आहे. गावांनी काय केलं पाहिजे की गावांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की तळमळ असणारी माणसं ह्या प्रशिक्षणाला पाठवा. दुसरी गोष्ट आहे की ह्या प्रशिक्षणामध्ये ज्याला थोडंसं मोबाईलचा वापर करता येतोय, अँड्रॉइड मोबाईल, तरुण एखादा जो असेल की त्या प्रशिक्षणामध्ये आम्ही अनेक गोष्टी सामाजिक बदलाच्या पण शिकवतोच, पण त्याचबरोबर ह्या वेळेला आम्ही ॲप तयार केले ह्या विषयीची सुद्धा माहिती, टेक्नॉलॉजी थोडीशी माहिती असणार, किमान एक व्यक्ती त्याच्यामध्ये तशी असावी. दुसरी गोष्ट की आपण निवड करत असताना बऱ्याच वेळेला पार्टी ओरिएंटेड कार्यक्रम चालतो, हा माझ्या जवळचा तो माझ्या जवळचा, असला कुठलाही कार्यक्रम लोकांनी हातात घेऊ नये. पार्टी ओरिएंटेड कार्यक्रम न हातात घेता की एखाद्या वेळेला मला वाटते की माझे सरपंचांना किंवा सर्व ग्रामस्थांना विनंती पण आहे की एखाद्या वेळेला ज्या माणसाला ह्यामधलं ज्ञान घेऊ वाटतंय, तळमळ वाटते, त्याला अवश्य ह्याला पाठवा. कारण बऱ्याच वेळेला आम्ही गतवर्षीच्या प्रशिक्षणामध्ये पण बघितलं की अनेक गावातले लोक असे आले की ज्यांना तळमळ नव्हती. मग त्यांनी कौतुक कशाचं केलं आमच्या, तर आमच्याकडे जेवण चांगलं व्हायचं कौतुक केलं. आणि हे तोच फक्त गावात करायला की ह्या प्रशिक्षणाला जेवण चांगलं होतं, नाश्ता वेळच्या वेळी येत होता. तर प्रशिक्षण हे सुद्धा खूप चांगलं आम्ही दर्जेदार केलेलं आहे. अनेक गोष्टी त्यामध्ये घेतलेल्या आहेत. आम्ही अनेक गोष्टी शिकवतोय. ह्या गोष्टी शिकलेला घेऊन जर माणूस गावात गेला तर तो गावाला पाणीदार करणार आहे. ह्या गोष्टी गावात जर घेऊन गेला नाही आणि त्यानं काही सांगितलं नाही तर सगळ्यात मोठं नुकसान हे गावाचं होणार आहे. ह्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे डॉक्टर, तयारीला सुरुवात झाली आहे. माझी पार्श्वभूमी नाटकाची आहे. मी पुण्याच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची फार मोठी चाहती आहे. त्यात मी अनेक वर्ष भाग घेतला होता. आमची स्पर्धा महाराष्ट्रात सगळीकडे गाजते आणि पारितोषिक असतं 151 रुपये. आणि त्या 151 रुपयामध्ये आता 2 लेवल्स पण येणार नाहीत किंवा 4 लाईट पण येणार नाहीत. पण त्या 151 रुपयासाठी प्रत्येक विद्यार्थी झगडतो. तर मला असं ठामपणे विचारायचंय की इतका मोठा पुरस्कार आणि इतकी मोठी रक्कम ही देऊ करायला तुम्ही सगळे पाणी फाउंडेशनचे, आता आम्ही नव्याने त्यात जॉईन झालोय, पण तुम्ही सगळी बुजुर्ग मंडळी आहात, तुम्ही सगळ्यांनी काय रक्कम ठरवली आहे आणि ती का ठरवली आहे? मला रक्कमच्या आधी एक बोलायचं आहे की मी तर म्हणते हे पैसे म्हणजे हे पैशाचं कामच नाहीये. म्हणजे तुम्ही पाण्याच्या निमित्ताने लोकांची भांडणं मिटलीत, पॉलिटिकल जे काही इन्फ्लुएन्सेस होते ते नाहीसे झालेत, काही लोकांची दारू सुटली आहे, नवरा वेळेवर घरी यायला लागलाय, असा सर्वांगीण विकास नकळत घडतोय. त्याच्यासाठी हे बक्षीस म्हणजे इट इज नगण्य असं मला वाटतं. पण तरी पण बक्षीस आहे आणि कोणीतरी स्वतःच भलं करण्यासाठी तुम्हाला बक्षीस देतंय, ही 21व्या शतकाची कमाल है. पैसे मिले ना मिले, हर एक गांव जो भाग लेता है उसको जीतना ही है. पर प्राइजेस बहुत ही आकर्षक हैं. फर्स्ट विनिंग विलेज को 50 लाख हैं, दूसरा प्राइज है 30 लाख, तीसरा प्राइज है 20 लाख. हर तालुका जो भाग ले रहा है उनको 10 लाख का पुरस्कार है और एक 10 लाख का पुरस्कार हमने अलग से रखा है उस गांव के लिए जो कंटिन्यूइंग वर्क करता है, जो हर साल इसमें काम कर रहा है, ना सिर्फ वाटर कप के दौरान. अच्छा, टोटल आई थिंक 4 करोड 10 लाख. शहरी भाषेत बोलायचं तर ह्याच्यात घरं होतील माणसांची. पण खरंच आहे की पण मला ही रक्कम अजिबात नाही जास्त वाटत. 4 कोटी 10 लाख तुम्हाला जास्त वाटत असेल. मी म्हणतोय आज IPL खेळण्यासाठी जर एखाद्या खेळाडूला
जर 6 आठवडे खेळण्यासाठी जर 14 आणि 15 कोटी रुपये एकट्या खेळायला मिळायचं असेल तर मग आपल्या ग्रामस्थांना जर 50 लाख आपण रुपये देतो तर खूपच कमी आहे. मला वाटतं माझी तर मागणी आहे की ही रक्कम वाढवली पाहिजे, कारण महाराष्ट्राने हे मान्य केलं पाहिजे की हे आपले खरे हिरो आहेत. जे गावकरी घाम गाळतात, श्रमदान करतात, 40-45 डिग्री तापमानात काम करतात आणि आपल्या गावाला, आपल्या मातीला आपण नवीन एक रूप देतो, त्याला जिवंत करतो, पाणीदार करतो, याचा सन्मान जर आपण केला नाही तर मग कसं? तर याचा सन्मान झाला पाहिजे. अँड वी शुड पुट अ मनी व्हेर आवर माउथ इज. जर आपल्याला हे काम महत्वाचं वाटतं तर ही बक्षिसं नव्हे, याहून दुप्पट रकमेची बक्षिसं आपण पुढे जाऊन दिली पाहिजेत असं मला वाटतं. मी 100% सहमत आहे. पण एकूण जनमानसात उद्भवणारा, मनात येणारा एक प्रश्न असतोच की एवढी मोठी रक्कम का? तर त्या शंकेचं अगदी 100% निरसन तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे मी तो आक्षेप 100% मागे घेते. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आपल्या गप्पांमध्ये. मी आधी म्हणलं होतं त्यानुसार आमच्या या गप्पांमध्ये काही इंटरेस्टिंग पाहुणे येणार आहेत, तर त्या पाहुण्यांची वाट बघा. आम्ही जस्ट परत आलो. ब्रेक घेण्यापूर्वी मी तुम्हाला कबूल केलं होतं की आपल्याकडे काही सरप्राईज गेस्ट येणार आहेत, तर ते पाहुणे आपल्या सोबत आहेत. स्वागत करूया अजय आणि अतुलचं. नमस्कार. ह्या सगळ्या गँगमध्ये तुम्ही सामील झाला आहात, तर खूप आश्चर्य वाटतंय, खूप कुतूहल वाटतंय की तुम्ही कसं काय यात सामील होण्याचा निर्णय घेतला. मला आठवतं की हे जेव्हा सुरू झालं होतं ना, हा वॉटर कप आणि हे ABP माझावर मी हा कार्यक्रम बघितला होता. हे प्रात्यक्षिक देत होते सत्यजित सर आणि आमिर सर. ते प्रात्यक्षिक देत होते, त्यांनी मॉडेल बनवलं होतं आणि ते प्रात्यक्षिक देत होते की इथे असं पाणी आलं हे, आणि प्रॉपर किती लिटर काय ते तो एपिसोड तो बघितला होता आम्ही. आणि एक प्रामाणिकपणे सांगायचं तर ना, हे पाणी अडवा पाणी जिरवा हे प्रकरण भूगोलाच्या पुस्तकामध्ये वगैरे खूप वेळेला वाचलं होतं, पण कधीही त्याचा काही अर्थ कळला नव्हता. आणि नक्की काय आडवा आणि जिरवा म्हणजे काय हे मला खरंच सांगतो, यांचं हे आत्ताचं ते मॉडेल बघितल्यानंतर कळलं की अच्छा, हे म्हणायचे की पाणी ते जमिनीच्या पोटात राहतं. आणि त्यानंतर सुदैवाने आम्हाला फोन आला की आपल्याला भेटायचं म्हणून. मग आम्ही आमिरजींच्या घरी गेलो आणि काहीही बाकी आम्ही इकडच्या तिकडच्या वगैरे सगळ्या गप्पा झाल्यानंतर फक्त यांनी एक ती फिल्म आम्हाला दाखवली. एक 45 मिनिटाची वगैरे ते फिल्म होती. हां, ती फिल्म होती. आणि ती त्याच्यामध्ये इतका प्रॉब्लेम आहे, कारण आपण पुण्या मुंबईमध्ये राहतो, आपल्याला दिसतं की असं असेल, पण कशा पद्धतीने तिकडे काय 4-4, 5-5 वर्ष पाणी नाहीये प्यायला, किंवा काय प्यायलाच नाही तर वापरायला कुठे, आणि वापरायलाच नाही तर शेतीला कुठे. आणि हे आम्हाला सुद्धा वाटत होतं की हे परमेश्वरी संकट आहे, याच्यावर आपण काही नाही करू शकतो. अरे बापरे, दुष्काळ आहे, आता काय करणार. पण याच्यावर आपण मार्ग काढू शकतो हे आम्हाला माहीतच नव्हतं. आणि ती फिल्म बघितल्यानंतर लिटरली थोडंसं आम्ही हल्लो. आणि अशी परिस्थिती जर का असेल आणि त्या परिस्थितीवर मात करून गावातले लोक हे सगळे, मला माहिती आहे महाराष्ट्र कसे लोक आहेत, म्हणजे तिथले अजून कोर्ट केसेस 15-15, 20-20 वर्ष पिढ्या गेल्यात तरी त्यांची भांडणं संपलेली नाहीत. आता अशी लोक एकत्र काहीतरी येत आहेत आणि पाण्याच्या प्रश्नाने येत आहेत, म्हणजे कुठल्याही पक्षाचा काही संबंध नाही, कुठलाही त्याला एक असा पॉलिटिकल कोणी नेता नाही, आणि स्वप्रेरणेने ते येत आहेत. आणि त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग आहे, एवढा लहान मुलांचा सहभाग आहे, आणि त्याच्यातून काहीच्या काही त्यांनी करून दाखवलं. आणि बरं, आपलीच लोक जी रोज आपण बघतोय, खरंय, आणि ते खूपच सरप्रायझिंग आणि खूप आनंद देणारी गोष्ट होती, आशादायी गोष्ट होती की आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये जे काय आपण सगळं निगेटिव्ह ऐकत असतो, हेवे दावे, आपापसातली भांडणं, हे ते, त्याच्यामध्ये ही गोष्ट फारच आल्हाददायक होती की पाण्यासारख्या प्रश्नासाठी इतके लोक एकत्र येतात. पण ही दोन संवेदनशील मनं आली आणि त्यांनी दोघांनी फिल्म पाहिली, पण त्यामागचा तुमच्या सगळ्यांचा उद्देश काय होता? म्हणजे गाण्याची कल्पना कुठून पुढे आली? कारण पाणी फाउंडेशन, एखादी घोषणा तुम्ही तयार कराल हे आम्ही समजू शकतो, पण गाणं करावं असं का वाटलं आणि ते कसं प्रत्यक्षात आलं? मला वाटतं की प्रत्येक भारतीयाचं मन हे गाण्याशी निगडीत असतं. आपल्या सर्व भावना या गाण्याशी निगडीत असतात. म्हणजे पहिला वॉटर कप ज्याच्यामध्ये जेवढं प्रचंड काम झालं त्याच्यामध्ये सुद्धा अजय अतुलचा खूप मोठा वाटा होता. कसा विचार? कसा म्हणजे ते आले होते का शर्मा? ते अप्रत्यक्षपणे प्रत्येक गावात पोहोचले, अप्रत्यक्षपणे, अशा अर्थाने की सर्व गावांमध्ये जिथे मोठी कामं झाली तिथे सैराची गाणी लावून कामं होत असतात.
म्हणजे फक्त सेलिब्रेट करण्यासाठी नव्हे, काम करताना सुद्धा. म्हणजे लोक सकाळी 6 पासनं सैराटची गाणी सतत लूपवर, 6 गाणी झाली नंतर मग पुन्हा ती गाणी ऐकत ऐकत लोकांचा म्हणजे ते ओझं वाटलंच नाही आणि ती एक आनंद यात्रा बनली. त्यामुळे आमच्या मनात खूप मोह होता की हे जे विलक्षण म्हणजे जिनियस लेवल कंपोजर्स आहेत, म्हणजे खरोखर म्हणजे मी केवढा मोठा फॅन आहे तुमचा, म्हणजे जगातील सर्वात महान कंपोजर्स पैकी माझ्यासाठी आहेत. म्हणजे हॅन्स झिमर आणि विलियम्सच्या तुलनेतले हे जे कंपोजर्स आहेत, हे जर याच्याशी जोडले गेले तर हा सूर लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचेल आणि लोकांचं हृदय परिवर्तन झाल्याशिवाय, लोकांच्या भावना याच्याबरोबर जोडल्याशिवाय हे काही होणं नाही. आणि हे फक्त अजय अतुल करू शकतात हे मला वाटत होतं. त्यामुळे अतिशय आम्ही नम्रपणे आम्ही त्यांच्याकडे गेलो इन द होप की ते हो म्हणतील. ऍब्सोल्युटली, आम्ही प्रश्नच नव्हता. पण एक गोष्ट महत्वाची की त्यांनी विचारल्यानंतर आम्ही नाही म्हणण्याचा सुद्धा प्रश्नच नव्हता. बिकॉज आम्हाला पण जेव्हा आम्ही ती फिल्म पण पाहायच्या आधी जेव्हा ABP माझावरती त्याचं रोजच्या न्यूज पाहत होतो, त्या पाहूनच आम्हाला खूप आनंद झाला होता आणि भारावलो होतो की, आणि आम्हाला छान वाटत होतं की आमिरजी इतके स्वतः सेन्सिटिव्ह माणूस आहे आणि त्यांनी याच्यामध्ये एवढा जीव लावून ते हे सगळं चालवतात. आम्हाला जेव्हा हे गाणं करायचं तेव्हा त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्याआधी त्यांनी आम्हाला ती फिल्म दाखवली आणि ती फिल्म पाहिल्यानंतर मी खोटं सांगत नाही, आम्ही अक्षरशः मी रडवेला झालो होतो. कारण महाराष्ट्राची त्यावेळची परिस्थिती मागच्या वर्षीची इतका भीषण दुष्काळ आणि तो आपण अनुभवतोय. तो भीषण दुष्काळ पुण्या मुंबईपासून पण काय लांब नव्हता गेला, तो होताच आपल्याला सुद्धा. म्हणजे आपल्याकडे होळी करू नका पर्यंत आपण आलो होतो. काय माज आहे बघा, त्या प्यायला पाणी नाही आपल्याकडे त्यांच्याकडे. तो एनिवे, सो ते आम्ही जेव्हा हे पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की अरे यार, हे त्याच्यात त्यांनी डिटेल आणि फार अभ्यास, पूर्ण व्हिडिओ, किती टँकर आपल्याला पैसे आपण किती खर्च करतोय, पाण्यासाठी किती खर्च केले, चारा छावण्यांसाठी किती खर्च केले, ऍक्च्युली ते पाणी टँकर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं का नाही. एक ट्रेन सुद्धा आपण लातूरला पाठवली. सो आपण तो दुष्काळ सॉल्व्ह व्हावा म्हणून आपण फार प्रयत्न केले, तर दुष्काळाच्या झळा लागू नये म्हणून फार प्रयत्न केले, दुष्काळ होऊच नये म्हणून आपण प्रयत्न केले नव्हते, जे पाणी फाउंडेशन करत आहे. एक स्वप्न असतं ना, एक गोड स्वप्न असतं की दुष्काळच नाही आला तर, पण ते ऍक्च्युअल तसं घडू शकतं हे जेव्हा कळालं तेव्हा जास्त आनंद झाला. सो आमचा विचार होता गाणं करताना हा की त्याच्यामध्ये ती पॉवर दिसायला पाहिजे, महाराष्ट्राचा बाणा दिसायला पाहिजे, ठेका दिसायला पाहिजे, कंपोजिशन मराठमोळं पाहिजे, ते मराठमोळं असून ते युनिव्हर्सल वाटायला पाहिजे. ते कारण लोक एकत्र येत आहेत आणि एक अँथम तयार होते त्याच्यातून. सेड सो मच, आय थिंक वी शुड वॉच द सॉन्ग इमिडिएटली. ऍब्सोल्युटली, नक्कीच. एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलं काळ्या भुईच्या भेटीला, हे आभाळ आलं जरी रुजलो उदरात तुझ्या, कुशीत तुझ्या घडलो, स्वार्थाचे तट बांधत सुटलो, अनवैर तुझे ठरलो. चालवुनी वैराचे नांगर, नासवली माती, छिन्न तुझ्या देहाची ही चाळण, उरली आता हाती. जान जागर झालं या, एकजुटीनं
जानी शिवार झालया मन उचंबळून येणारं हे गाणं दिग्दर्शित केलंय नागराज मंजुळे यांनी आणि त्याचे कवी आहेत, गीतकार आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके गुरु ठाकूर. फार छान शब्द आहेत नाही गुरुचे. आणि तुम्हाला सगळ्यांना एक आवर्जून महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की या गाण्यात तुझ्याबरोबर जे सुंदर सूर मिसळलेले आहेत ते आमच्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित आहेत. नवीन गायिका एक उदयोन्मुख गायिका किरण, किती छान गायलीस तू. थँक्यू. तर हे श्रेय कुणाचं आहे तुझ्या सुरेलपणाचं? ते तुझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या तुझ्या हिरोचं आहे का तुझ्या संगीत दिग्दर्शकांचं आहे? संगीत दिग्दर्शक, इन लोग के साथ काम करके इंस्पिरेशन मिलता है रियली. पण ही आयडिया कुणाची होती की तू आमिरची होती? खरंच त्यांची आयडिया होती. आणि आम्ही एकदा असंच आम्ही गप्पा मारत होतो आमच्या ऑफिसमध्ये आणि त्यावेळी असंच बोलता बोलता आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत होतो. बोलता बोलता यांनी 2-3 वेळा असं काही गाणं गायलं ना, तिथेच म्हणलं तेच गायत होते सतत त्या लाईन गायच्या. आम्ही म्हणलं तुम्ही किती सुरात गाताय. आणि मग जेव्हा हा थॉट आला, आमिरजी म्हणाले की मला असं वाटतं की ती मी एकटा असताना ती गाते आणि ती खूप सुंदर गाते असं मला वाटतं यार आमिर. आणि तर आपण किरणला एकदा आपण ट्राय करू. आणि इतकंही सांगितले जर का आणि तुम्हाला नाही आवडलं किंवा आपल्याला नाही आवडलं तर मग आपण म्हणजे असं काही नाही की आपण त्यांच्याकडूनच गाऊन घ्यायचंय, पण ती चांगलं म्हणेल असं मला वाटतं. आणि मग ते डबिंगला आल्या. मला नाही वाटत ते रियाज किती करतात काय करतात, पण आम्ही सुद्धा सरप्राईज झालो इतकं की ते शब्दांसाठीच फक्त रिटेक होत होतं. मराठी उच्चारासाठी कुठेही आलत नव्हतं. सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जी पत्रकार परिषद झाली तेव्हा आम्ही गाणं ऐकलं आणि गाणं ऐकताना पूर्ण वेळ आम्ही असं म्हणत होतो कुणाचा आवाज आहे? शाल्मली नाही वाटत आहे, ही नाही वाटत आहे, ती नाही वाटत आहे, कोण आहे हा नवीन आवाज? तर आता आम्हाला आमच्या सोबतच आहे नवीन आवाज. तर तुम्ही दोघांनी ब्रेकवर जाण्यापूर्वी हे गाणं 2 ओळी का होईना आमच्यासाठी सादर कराव्यात अशी विनंती आहे. तर तुमच्या लाईनपासूनच घ्या. भेगाळ माय मातीच्या डोळ्यात जागली आस, घेऊन हात हातामंदी लेकला लेकरानी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया एकजुटीनं पेटल रान तुफान आलया. हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. मुझे एक अजय जैसे इतने महान कलाकार के साथ गाने को मिला. अजय ऑन अ पब्लिक प्लेटफॉर्म. अभी मैं आपका थैंक यू, आपको और अतुल को थैंक यू बोलना चाहती हूँ. हम आपको धन्यवाद कहते हैं कि हमें एक नई आवाज मिली आपकी वजह से. आमच्या सगळ्यांमध्ये गप्पांना आणि विचारांना आणि प्रेमाला जोश आलेला आहे. आमच्या इथे तुफान आलेला आहे. छोटासा ब्रेक घ्या, लगेच परत येतो. नमस्कार. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आमच्याबरोबर अतिशय विविध क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहेत. आमच्या गप्पा चालू आहेत, पण त्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला छोटंसं रिमाइंडर देते की आमच्या गप्पा सत्यमेव जयते वॉटर कप 2017च्या निमित्तानं चालू आहेत. प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. 30 तालुक्यांची निवड झाली असली तरी अजून जास्तीत जास्त गावं त्यामध्ये भाग घेऊ शकतात. आता तर सगळं सेट आहे असं वाटतं. आता पॅटर्न ठरलाय. तर आता आव्हान काय आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर? आव्हानाबद्दल मी बोलतो त्या अगोदर मी थोडं क्लॅरिफाय करतो की 30 तालुके आपण जे निवडले त्याची यादी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. फक्त या 30 तालुक्यातील गावकऱ्यांना सध्या भाग ते घेऊ शकतात. म्हणजे या 30 तालुक्यांच्या बाहेरची जी लोक आहेत किंवा गावकरी आहेत त्यांच्यासाठी यंदा नाही आहेत. पुढच्या वर्षी निश्चितच असतील, कारण आपला प्लॅनच आहे की टप्प्याटप्प्याने आपण संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ही स्पर्धा पोहोचवावी. तर या तालुक्यातील प्रत्येक गावात जो ग्रामसेवक आहे त्याच्याकडे प्रवेश अर्ज ऑलरेडी पोहोचलेला आहे.
आणि त्या ग्रामसेवकाकडनं तो अर्ज घेऊन तो भरावा. आपल्यासाठी म्हणजे पाणी फाउंडेशनच्या टीमसाठी सर्वात मोठं चॅलेंज आता हे आहे की हे भयंकर मोठं स्केल आहे. आपण जवळजवळ 55 लाख ग्रामस्थांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आपण जी प्रशिक्षकांची फौज आहे, प्रशिक्षणासाठी व्यवस्था आहे, या सर्व गोष्टी एक महाकाय स्केलवरती आपण उभ्या करत आहोत. आणि हा सगळा जो प्रयत्न चालू आहे ना, याचे काय म्हणतात सर्वात चांगले काय म्हणतात जे फील्ड कमांडर आहेत ते डॉक्टर आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर पोळ आपल्याला सांगू शकतील की काय एक्झॅक्टली तयारी चालू. 31 तारखेला आपले अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. ह्यानंतर फेब्रुवारी मार्च हे 2 महिने असे आहेत की ह्या 2 महिन्यामध्ये आपण जे गावांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. त्यांना 4 दिवसाचं प्रशिक्षण हे असेल ते अशा ठिकाणी असेल की ज्या गावांनी पूर्वी जलसंधारणाचं काम केलेलं आहे त्याच गावांमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. कारण का जिथं काम झालेलं आहे, एखादी गोष्ट आम्ही शिकवली तर लगेच जी शिकलेली गोष्ट आहे ती लगेच शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी जाऊन लगेच बघता येते गावामध्ये. त्यामुळे आम्ही गावामध्ये प्रशिक्षणावर भर दिलेला आहे. ह्यासाठी खूप मोठी म्हणजे एखाद्या हॉटेलमध्ये लोकांना एकत्र आणून प्रशिक्षण देणं ही खूप सोपी गोष्ट आहे, पण गावामध्ये प्रशिक्षणाला लोकांना घेऊन जाणं हा सगळा खर्च पाणी फाउंडेशन करत आहे. हा खर्च ग्रामस्थांना अजिबात नाही. जाण्या येण्याचा, राहण्याचा, तिथं सगळ्या जेवणाचा हा सगळा खर्च पाणी फाउंडेशनच्या वतीनं केला जाईल. ही प्रशिक्षण 3 तालुक्यामध्ये असणार आहेत. गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये स्पर्धा झाली होती त्यामधले वरुड, कोरेगाव आणि आंबेजोगाई ह्या 3 तालुक्यामध्ये प्रशिक्षण केंद्र आहेत. असे 24 प्रशिक्षण केंद्र. त्यासाठी एवढ्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकांची फळीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. मग प्रशिक्षकांच्या फळीमध्ये गेल्या वेळेला आम्हाला ज्यांनी मदत केली होती प्रशिक्षण देण्यासाठी, तांत्रिक मदत केली होती ही वॉटर नावाच्या संस्थेनं, आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कसं काम करावं ह्या विषयीचं ज्ञान देण्यासाठी स्पर्श नावाची संस्था आमच्याबरोबर होती. आता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षक कुठून आणायचे हा प्रश्न आम्ही खूप विचारांती सोडवला. खरं तर ज्या लोकांनी प्रत्यक्ष काम केलं आहे हाच मला वाटतं की उत्तम ट्रेनर होऊ शकतो. ह्यासाठी मग गतवर्षी ज्या गावांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या 116 गावांना आम्ही पत्र पाठवली की ज्या गावातल्या व्यक्तींना असं वाटतं की पाणी ह्या विषयातलं जास्त ज्ञान घ्यायचं आहे त्यांनी आमच्याकडे अर्ज करावेत. असे जवळपास 200 लोकांचे आमच्याकडे अर्ज आले. म्हणजे नुसतंच तुम्ही पाणी जमवण्याचं काम नाही करताय, तुम्ही माणसंही जोडताय. म्हणजे नुसतं जलसंधारण नाही, आमचं तत्वच आहे की जोपर्यंत मनसंधारण होत नाही तोपर्यंत जलसंधारण होणारच नाही. तर ह्या 200 लोकांचे काही परीक्षा घेतल्या आम्ही आणि त्यातून एक 40 टेक्निकल ट्रेनर्स जी गावातलीच मंडळी आहेत की ही गावातली मंडळी, कारण तो त्यानं प्रत्यक्ष काम केलं आहे, ज्याला ह्या विषयाची आवड आहे अशी मंडळी आता मी तयार केलेली आहेत. मग हे प्रशिक्षण जे आता तयार झाले ह्यासाठी आणखीन एक आपल्याकडे सेना पाहिजे, जलसेना पाहिजे. काय की आपण ॲप तयार करणार आहोत, हे गावामध्ये शिकवतील, किंवा गावामध्ये श्रमदानाची चळवळ उभा करण्यासाठी तरुणांची फळे आपल्या हातामध्ये चांगली हवी आहे. ह्यासाठी आम्ही ह्या वेळेला ह्या 7 जानेवारीपासून आता कालपर्यंत एक असा उपक्रम हातामध्ये घेतला की प्रत्येक तालुक्यामधल्या एक कॉलेजमध्ये 50 विद्यार्थी आम्ही निवडले की ज्यांना ह्या विषयाची आवड आहे, पाणी ह्या विषयाची आवड आहे, आणि ह्यांना 1 दिवसाचं पाणलोटाची ओळख ते आम्ही मॉडेल्स घेऊन गेलो. ते सगळं शिकवलं, जेणेकरून कालपर्यंत जवळपास 1600 ते 1700 मुलं ही तयार झालेले आहेत की आता हे काम करण्यासाठी. म्हणजे एक आपण म्हणूया की जलसेना आता मोठी आपल्या हातामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य ह्या सगळ्या कामामध्ये लागतं आहे. म्हणजे प्रशासकीय अधिकारी मी बघतोय की आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आता आम्ही कार्यशाळा ठेवतोय. एका कार्यशाळेला सई स्वतः आल्या होत्या खानापूरच्या कार्यशाळेला, त्यांनी बघितलं म्हणजे ज्या कार्यशाळेमध्ये सर्व पक्षाचे लोक येत आहेत, सरपंच येत आहेत, ग्रामसेवक असतात, तलाठी असतात, कृषी अधिकारी असतात, त्याचबरोबर जिल्हाधिकारी अनेक कार्यशाळांना हजर राहतात, आणि ह्या सगळ्या आपले मुख्यमंत्री पण या संपूर्ण कार्यक्रमात पाणी फाउंडेशनच्या सोबतच आहेत पूर्णपणे. एक आमिर खान, पाणी फाउंडेशन, एक खूप छान छान माणसं जोडली गेलेत. त्या माणसांबरोबर शासन पण जोडलं गेलंय. आम्हाला रोज संपर्क साधतात प्रशासकीय अधिकारी, आमच्याकडे इतके अर्ज आले, आम्ही इथं ग्रामसभा घेतोय. ह्यासाठी गावागावांमध्ये कॉर्डिनेटर्स म्हणजे गावागावांमध्ये पोहोचण्यासाठी तालुका समन्वयक आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये 2 नेमलेले आहेत. आणि मगाशी तू जेव्हा विचारत होतास अजय, तो एक प्रश्न मला खूप महत्त्वाचा वाटला की मला एक गोष्ट वाटत होती. मी मगाशी आपल्या ब्रेकमध्ये एक प्रश्न विचारला हिला. सो समजा मी एक इंडिव्हिज्युअल आहे, माझी काही एकर शेती आहे आणि आम्ही 4-5 जण मित्र आहोत, आणि इफ इन दॅट केस मी स्पर्धेत भाग नाही घेणार आहे, गाव म्हणून मी भाग नाही घेणार आहे, पण माझी इच्छा आहे, मी या सगळ्या प्रकरणाने भारावून गेलो, मी जे सगळं तुमचं काम पाहिलं आणि मला भले भाग नाही घ्यायचा स्पर्धेत पण मला हे शिकायचं आहे.
मला हे सगळं शिकायचंय, तर मी हे शिकण्याकरता तुमच्या याला येऊ शकतो का, हे ट्रेनिंगला येऊ शकतो का? अप्रत्यक्षपणे तुम्ही जरूर येऊ शकता. आपण यंदा काय केलंय की जलसंधारणाचा टप्प्याटप्प्याने समजावून सांगणारा एक पूर्ण कोर्स तयार केलाय आणि तो फिल्म्स बेस्ड कोर्स आहे. म्हणजे तुम्हाला फिल्म्स दाखवतील की कुठे काम करायचं, कसं काम करायचं, काय करावं काय करू नये. डू इट युअर सेल्फ फिल्म्स ज्या असतात ना, त्या अशा 30 फिल्म्स आपण तयार केल्या आहेत आणि या फिल्म्स कोणीही पाहू शकतं. त्या यूट्यूबवर असतील, आपल्या ॲपवर असतील आणि आपल्या वेबसाईटवरती असतील. म्हणजे कोणीही कुठेही हे फिल्म्स पाहून शिकू शकतं की आपल्या शेतावर काय काम होऊ शकतं. कारण प्रत्येक शेत एक पाणलोट आहे. म्हणजे जरी तुमचं गाव इनॅक्टिव्ह असलं पण तुम्हाला शेतावर काम करायचंय, खूप काम होण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही अशी शेतं पाहिली आहेत की आजूबाजूची शेतं कोरडी आहेत, तिकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे पण या शेतात पाणी, म्हणजे असंही होतं. तर तुम्ही स्वतः तुमच्या शेतावर सुद्धा काम करू शकता आणि हे आपण प्रॉपर शिकवणार आहोत. कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी आपण या सगळ्या मित्रमंडळींकडनं जाणून घेऊया की त्यांना या 2017च्या सत्यमेव जयते वॉटर कप बद्दल काय वाटतंय. मी महाराष्ट्रातल्या आपल्या जनतेला हे सांगू इच्छितो की याला आपल्याला एक इंटरनॅशनल आपले जे सेलिब्रिटी आहेत आमिरजी यांनी याचा पुढाकार घेतला आहे आणि त्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं ना की याच्याशी आपण अख्ख्या उर्वरित भारतामध्ये ते नंतर जातील, सगळ्या देशामध्ये जातील, पण आपल्याला संधी आहे की आपण एक उदाहरण बनू शकतो की पहिलं महाराष्ट्राने केलं, महाराष्ट्राच्या या तालुक्यांनी केलं आणि आपली नावं या सगळ्याच्या हा जो इतिहास रचला जाईल त्याच्यामध्ये आपली नावं सुवर्णाक्षरांमध्ये नोंदली जातील. त्यामुळे ह्या संधीचा फायदा एक महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी माणूस म्हणून आपण नक्की घ्यायला पाहिजे. मागच्या वर्षी दुष्काळ होता, त्याच्यानंतर या वर्षी छान पाऊस पडला, त्यामुळे मागच्या वर्षी आपल्याला पाण्याची फार गरज होती म्हणून आपण धावून उड्या मारल्या. त्याच 3 तालुक्यांमध्ये फार सुंदर काम झालं आणि सगळीकडनं लोक त्याच्यामध्ये सामील झाले आणि ते उभं केलं. यावर्षी पाणी आहे त्यामुळे आळस करण्याची जर आपल्या एक वृत्ती येईल की नाही आता आहे पाणी, आता काय उगाच पाणी आहे, ते करून नाही जाणार. पाणी येणार आहे, ते साठवायचं आहे. प्रश्न हा नाहीये की नळाला पाणी आहे, पहिलं बादलीत भरून घ्यायला लागणार आहे आपल्याला, मग आपल्या कळशांमध्ये भरा, मग आपल्या मडक्यांमध्ये भरा. तसं ते आता जमिनीत भरून ठेवायचं आपण आपल्या. सो हे करणं फार इम्पॉर्टंट आहे. आपण जी आपली जमीन आहे, आपल्या गावाची जमीन आहे, त्याच्यात ते आता भरून ठेवायचं आहे. पाऊस पडण्याची तर आपण वाटच बघतोय, कारण पाऊस नाही पडला तर येऊ शकत नाही. सो पाऊस तर पडायलाच हवा आहे, पण हे पहिलं पाणी जो काय पडेल तो आपल्याकडे राहावा, एवढीच ही एक साधी गोष्ट आपल्या आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना कळणं इम्पॉर्टंट आहे आणि जे ह्यामुळे आता कळतंय या गोष्टीचा मला आनंद आहे. सो मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. सई, तू काय सांगू इच्छितो? मी थोडंसं वेगळं सांगेन. मी सांगलीची असल्यामुळे माझ्या सांगलीकरांना अर्ज आहे की आपले जे तालुके निवडले गेलेत ते मुळातच भौगोलिकदृष्ट्या तिकडे पाऊस पडू शकत नाही. सो आपल्याला अवलंबून राहायला लागणार आहे वळिवाच्या पावसावर. सो दॅट मीन्स वी हॅव टू हरी अप. आत्तापासून वळिवाचा पाऊस म्हणजे प्री मॉन्सूनचा एक पाऊस पडून जातो 3 दिवस खूप धोधो, त्याच्यावरती खरा सगळं आपलं अवलंबून आहे. सो तो पडायच्या आधी तयार राहा, भाग्य आणि मजा बघा, एवढंच सांगायचं मला. तर आमच्या सगळ्यांच्या तर्फे तुम्हा सर्व ब्युटिफुल माइंड्सना खूप शुभेच्छा, मनापासून आभार. थँक्यू.